काय चाललंय तुझं? जिजा इकडे बघ, इकडे बघ, हसू नको. नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण एकदम मस्त. तर स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी अजून माहेरीच आहे. मी काल जाणार होते पण आमचा प्लॅन झाला कॅन्सल आणि मी परवा जाणार होते. काल पूर्ण एक दिवस मी काही ब्लॉग केलाच नाही आणि आमचं कॅन्सल झालं जायचं. आईंची पण तब्येत बिघडले, सासऱ्यांची पण बिघडले आणि त्यांचं पण मळ्यातलं त्यांनी काम चालू आहे. आणि आम्ही आज जाणार आहे पन्हाळ्याला, कारण माझं सेलिब्रेशन करायचं आहे. आपलं यूट्यूबला एवढी माझी फॅमिली झाली आहे आणि इंस्टाला पण 100K क्रॉस झाले. तर खूप दिवसांपासून प्लॅनिंग चाललं होतं घरच्यांचं की सेलिब्रेशन करायचं. माझ्या सासरी जाईन. आणि हे बघा, ही बॅग पण भरून ठेवली जाण्यासाठी. मी आत्ता निघालेले तोपर्यंत पप्पा म्हटले की जाऊ नको, आपण जाऊया. आणि काल मी गेलो नाही कारण हिचं पण काल जरा किरकिर होत होती. ही काहीतरी बिघडलेलं, बहुतेक पोटात दुखत होतं, म्हणून मी पण काल इथंच थांबले. आणि आत्ता हे बघा, ही बॅग भरून ठेवले, निघाले. तोपर्यंत पप्पा येऊन म्हटले की जाऊ नको, आपण जाऊया सेलिब्रेशन करायला. आणि मॅडमांचं इथं उचापत्या चालू आहेत आणि घरात सगळीकडे पसारा झाला आहे कारण पलीकडं फर्निचर करायचं चालू आहे. आणि तो मेकअप वॅनिटी पण भरून ठेवले सगळे, कारण परत ऑर्डर आहेत मला. आणि नाक नाक अगो अगो बाई, अगो बाई, बघू नाक, नाक बघू. तोंडावरनं कळतंय की त्यांचं काय चालू आहे. तर मी आता तुम्हाला मेकअप करून दाखवणार आहे आणि खूप साधा सिंपल करणार आहे. जास्त असं काय लाऊड करणार नाही आहे. घेते 1 सेकंड. अशा मला काय गोष्टी घालत नाहीत. तर सनलाईट इथून छान पडते त्याच्यामुळं हे करते. तर हे मॉइश्चरायझर यूज करते फर्स्ट. जास्त मी प्रोडक्ट काय यूज नाही करणार आहे. मॉइश्चरायझर यूज करते. खूप ड्राय स्किन झाले. मी टोनर यूज करत नाही. अदरवाईज असं 5 मिनिटाच्या मेकअपला मी टोनर यूज नाही करत. पण टोनर यूज करावं, छान असतं ते. गुलाबजल यूज करत होते मी आधी, पण माझ्याकडे आता ते संपलं आहे. पण मी ह्याच्यासाठी मॉइश्चरायझर लावले, त्याच्यानंतर मी सनस्क्रीम यूज करता आणि सनस्क्रीम यूज करणार आहे ॲक्वालॉजिकाची. आणि ह्याच्यापेक्षा ना ह्याची न्यूट्रिजनाची अल्ट्रा शेअर म्हणून आहे ना, ती छान आहे ह्याच्यापेक्षा. पण हे पण म्हटलं की ट्राय करूया आपण, त्यामुळे मग मी ही मागवली. नाहीतर मी न्यूट्रिजनाची यूज करता. ही पण चांगली आहे, असं काही नाही, ही पण छान आहे. पण मला हिच्यापेक्षा ह्याची आवडली, न्यूट्रिजनाची. तर हीच क्रीम मी हाताला पण लावते. मॉइश्चरायझर मला आवडत नाही हाताला लावायला. कारण तू आणलेली ती तुझी मामाअर्थची मम्मी वापरते. आमची मम्मी आहे. फाउंडेशन पण यूज, प्रायमर मी यूज करत नाही. मी डायरेक्ट आता फाउंडेशन. आणि ही माझी 3री का 4थी बॉटल आहे. एवढं मी यूज करते, पर्सनल यूज करते, रोज नाही यूज करत हे. तर तुम्ही हाताने पण लावू शकता, ब्रशने पण लावू शकता. मी जास्त गडबड असेल तर हाताने लावायची, अशीच अशी 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 पुसायची. ब्युटी ब्लेंडरनं पण लावू शकता. मानेला पण लावायचं, नाहीतर मान काळी दिसते, तोंड गोरं दिसतं. बघू शकता. म्हणजे माझं नाक लाल होते काही तोंड धुतलं की. तर हे मी ब्रशनंच हे करते. आणि जर मला लई गडबड असली तर असं 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 हाताने. त्याच्यानंतर माझं ब्लेंडिंग झालेलं आहे. तुम्ही असं 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 हातानं पण करू शकताय. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे खूप एक्सपेन्सिव्ह पावडर आहे, ती मी लावणार आहे आज.
तर ही पावडर मी लावते काय व्हाईट टोनची. मी नाही काय ते लूज पावडर आणि हे आणून त्याहून कॉम्पॅक्ट पिंपॅक्ट मी आहे हे लावते. तर अशी 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 पावडर घ्यायची जास्त. आणि तुम्ही ब्रशने पण लावू शकता, हाताने पण लावू शकता. मी हातानेच लावते. असं 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 झालं माझं मेकअप. काय आमच्या मॅडम सगळ्या मागत असतात. तर असं सगळं पावडर लावायची सगळी. नंतर माझं पावडर लावून झालेलं आहे आणि मी ही पॅन्ट घेऊन असं 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 पुसलेलं आहे सगळी पावडर, म्हणजे एक्स्ट्रा जी पावडर असते ती. तर आयब्रोसाठी मी हे यूज करते PAC आयब्रो डिफायनर. आणि ह्याच्यातले जे हे वाले जे शेड आहेत ना, हे ब्राऊन, ते तुम्ही लिटवरती पण लावू शकता. ह्यातलंच मी लावून दाखवणार आहे तुम्हाला. तर आयब्रो आधी ह्याच्यासोबत हा ब्रश येतो, ह्यानं कोंब करून घ्यायचं सगळं नाही, आयब्रो फील करायचे. आणि हो, मी कधीच प्लकिंग किंवा काय म्हणतात त्याला आयब्रो वगैरे करत नाही. माझे हे नॅचरल आयब्रोज आहे. कधी म्हणजे कधीच नाही. मी लग्नात लास्ट टाईम केलं होतं, त्याच्यानंतर मी प्लकिंग आयब्रो काय असेल ते कधीच केलेलं नाही आहे, कारण आमच्या पप्पांना आवडत नाही. आहे हे नॅचरल माझे आयब्रोज आहेत. आणि मी कधी शेप पण देत नाही, कधीच नाही. आहे असे मी काहीच करत नाही त्यांना, आहे असं सोडून देते. तर हे माझे नॅचरल आयब्रोज आहेत. तर ह्यातलंच ना मी एकदम फेंटवाला शेड थोडा, ते एकदम नकळत लिटवरती लावणार आहे बोटानंच. एकदम नकळत दिसणार पण नाही, असं थोडंसं शॅडो इफेक्ट द्यायसाठी एकदम नकळत. बस दिसत नाही आहे पण रिअलमध्ये थोडी पीस दिसते. तर त्याच्यानंतर मी काजळ लावणार आहे. काजळसाठी मी यूज करते रिकोडचा काजळ. मला येत नाही यार असं, थांबा. तर मी काजळ लावलेलं आहे आणि हेच काजळ मी लिडच्या वरती एकदम पातळ असं लाईन लावणार आहे. मस्कारा लावणार आहे. मस्कारा लावू का नको काय कळेना, कारण मला लई झोप येते. मस्कारा लावलं तरी पण मी लावणार. सगळे एक्स्ट्राचं प्रोडक्ट जे आहे ते काढायचं मग असं क्रिस क्रॉस करत लावायचं. बघा किती छान डोळे दिसतंय. त्याच्यानंतर ब्लश काय मला लावायचा नव्हता. ब्लश काय मला लावायचा नव्हता, थोडं लावते. तुम्ही स्किप करू शकता, मला आवडते म्हणून मी लावते. त्याच्यानंतर मी लिप बाम लावणार आहे, कारण माझे लिप्स लय ड्राय झालेत. हे लिप बाम, हे साधे जे डब्बीतले लिप बाम असतात नाही तेच लिप बाम आहे. ते फक्त आपलं ह्याच्या डब्बीत आहे, काय म्हणतात त्याला, लोखंड स्टील काय. तर काय हीच लिपस्टिक लावणार आहे मी, साधी सिंपल. बघ चालो. चला. गेटला कडीला होय गेटला कडीला आवा. तिथं आहे तिथं.
म्हणतोय केक कुणी घेतलाय म्हटलं नावली वाल्यांनी घेतलाय केक म्हणजे असंच म्हणायला. आता दुसऱ्या बेकरीमध्ये निघालोय आणि त्या पहिल्या बेकरीमध्ये 750 रुपये सांगितले केकची किंमत. मी म्हटलं पप्पांना राहू दे केक नावलीतल्यांनी घेतलाय मामानं घेतलाय राहू दे दुसरीकडे बघूया म्हणून त्या बाईला सांगितलं आणि बाहेर निघालो. आईस केक आहे हा पप्पा. आईस केक नकोच आहे. आईस केक नको साधा म्हणायचा गोड नसतो. 6:30 वाजल्यात आणि एवढा अंधार पडलाय. किती अंधार पडलाय बघ 6:30 फक्त वाजल्यात. माहेरात आले म्हणून लगेच कशी पळायला लागले बघा. माझ्या मामाचं घर डोंगरावर आहे. काय कुणाचा बर्थडे? माझा. तुझा बर्थडे करायचा. तुझा खरंच आहे बर्थडे? माझा बर्थडे. थँक्यू. खरंच बर्थडे आहे तर जीवरात त्यांनी बर्थडे करायला म्हणून म्हणलं इथं पण केक कापूया. अहो खरंच तर अगं ते काय बरोबर मग काय मम्मीला विचारा काय असं काम केलं काय सांगितलं काय सांगू नको असं तसं तुमच्या लक्षात नाही म्हणून आलं इथं बर्थडे करायला. मग कुणाचा बर्थडे करायचा? माझा. किती वेळा करायचा? जानेवारीत करायचा का डिसेंबर मध्ये का नोव्हेंबर मध्ये? चालेल केक घेऊन आलोस का? बघूया कसला तिनं कसला कसला सॉरी पप्पा तिला सांगितलेलं काय लिहि अगं मी काय सांगितलं व्हाईट कलरचं सगळं हे करी मागं बॅकग्राऊंड व्हाईट कलर आणि त्याच्या आतमध्ये YouTube असं लिहा रेड हेनं तर तिने काय केलंय चौकून काढलाय कडनं. यापेक्षा काय काढलं तसं बरं झालं असतं. आता बड्डे आहे माझा. मम्मीचा बड्डे नाही मम्मीचा झाला नाही वे मग मध्ये माझा आहे बड्डे. हात कुठे इकडे द्यायची असला कंटेंट झालेल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. ओ ती पण हसायला लागली. हॅपी बर्थडे म्हणा की. हॅपी बर्थडे भाऊ तिथे पडले ते हसू नका चारा दिला चारा चारा फोटो कुठे काढायला टाटा करा सगळी.
बसल्यात बाहेर बसतात. काय केला ते मला लहानपणी बर्थडेला कशी पोरं येतात नाही सगळी बारकी बारकी तसं वाटायला लागली. नमस्कार. हॅपी बर्थडे म्हणा. हॅपी बर्थडे. फोटो नाही व्हिडिओ करायला चाल तू. फोटो पण काढ. हे काय केलंयस मावशे? अंड्याचा मसाला. अंड्याचा मसाला आहे. बिर्याणी केल्यास? बिर्याणी आणि रस्सा चुलीवर केलंयस? चूल. कपडे तुझी सरळ कर. जीचा जुजूबाला करत्या जीजा जुलू होय मी इकडे दिसतोय काय जुजूबाला करते जीजा. बिर्याणी मस्त झालती मावशी. बिन खाता मी सांगितलं बघ. आम्हाला होतं काय होतं ग ते मसाला घेवड्याची शेंग, मसाल्याची भाजी, मसाल्याची ग्रेव्ही आणि वाटाण्याची आमटी. वरपली त्याला आज फसवायचं होतं. हा शेंग खात नाही. शेंग काय म्हणले माहितीये का मम्मी? त्याला सांगली शेंग मी म्हणलं मग तुला काय मुलग्याची शेंग खा. ओळखलं की त्याला. व्ह्यूज बघा. व्ह्यूज म्हणते व्ह्यू बघा गाईज. आणि इकडं असली थंडी आहे ना बापरे. असं वाटतंय शिमला मनालीत आलोय आणि फिरायला. आणि हा निवांत. आणि समोर सगळं जंगल आहे. खाली सगळी दरी आहे आणि आजूबाजूला फक्त 2च घर आहेत. नाही मळमळत मला. मला ना मळमळत. थंडी लय वाजायला. मला आता सहन घेणं झाले. तर आता थोड्या वेळात निघणार आहे. आणि आम्ही दोघं व्हेजिटेरियन होतो आणि बाकीची सगळी नॉन व्हेजिटेरियन होती. त्यांना बिर्याणी केली होती, चिकन बिर्याणी आणि रस्सा. आता थोड्या वेळानं निघणार आहे. आणि हे मावशीचं जुनं घर होतं. नंतर हे बांधलेलं आहे. येताना आली होती रिकामी. जाताना सगळं गोळा करून घेत आहे बहिणीचं. आई वडील आई नसली की नाही काय बहिणीवरच एकमेकीसने आली. बरोबर. बस काय तुला काय पाहिजे ती घे. फक्त ताजींचे मध्ये मी मेकअपचं तुम्हाला दाखवलं त्याच्यामुळे खूप मोठा व्लॉग झाला. तर जाताना हे सगळं जंगल होतं आणि खूप वेळ झाला होता. आणि आम्ही राहायला नको म्हटलं आणि राहायच्या ह्याच्या हिशोबाने चालू होतं. कपडे वगैरे घेऊन पण कॅन्सल झालं. तर हा व्लॉग खूप मोठा झाला आहे तरी पण बघा यार. तर हा व्लॉग मी इथंच एंड करते. आणि असंच आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. खूप सारे प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. हा व्लॉग इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.